Okay, so now we'll be discussing uniform and non-uniform linear motion. Okay, so if you can see, there is a big table given over here. इकडे एक मोठा टेबल दिलेला आहे, ज्याच्यामध्ये टाइम दिलेला आहे, मग डिस्टन्स दिलेले आहेत. Okay, so before that we'll just read this portion. Okay, this much part we'll read it, what is given over here. Okay, so Amar, Akbar and Anthony are traveling in different cars. Okay, with different velocities. तर काय, अमर, अकबर अँड अँथनी हे तीन लोक आहेत. हे काय करतायत तर वेगवेगळ्या कारमध्ये ट्रॅव्हल करत आहेत आणि दे आर हॅव्हिंग डिफरंट वेलॉसिटीज. ओके, सो त्यांची वेलॉसिटी डिफरंट आहे. ओके, नाव द डिस्टन्स कवर्ड बाय देम ड्युरिंग डिफरंट टाइम इंटरवल्स आर गिवन इन द फॉलोइंग टेबल. तर त्यांनी वेगवेगळ्या टाइम इंटरवलवरती त्यांचा डिस्टन्स किती कवर केलेला आहे त्या लोकांनी, अमर, अकबर अँड अँथनींनी किती डिस्टन्स कवर केलेला आहे हे या टेबलमध्ये आपल्याला दिलं आहे. ओके, सो दिस इज व्हॉट इज गिवन इन दिस होल टेबल. ओके, सो विल जस्ट सी द टेबल हाऊ इट इज. ओके, सो if you can see over here the time is 5, 5:36, 6:37, 7:38. Okay, so by looking at this timetable, हा टाइमटेबल बघूनच आपल्याला कळते की ह्यांच्यामध्ये गॅप जो आहे तो 30 मिनिटाचा गॅप आहे. 5 to 5:30 30 मिनिट्स गॅप, 5:30 to 6 इट इज 30 मिनिट्स गॅप. तर 30 मिनिटाचा गॅप आहे. ओके, तर 30 मिनिटाला ते लोक किती डिस्टन्स कवर करतात, हाऊ मच डिस्टन्स डू दे कवर, दॅट इज वॉट वी हॅव टू इंटरप्रेट और वी हॅव टू ॲनालाइज इन दिस चार्ट और टेबल. Okay, so we'll just see Amar's data. Okay, so at 5 it was 0. Now can you tell me why it is 0? Because he started his journey at that time, right? तर त्यांनी त्याची जर्नी त्या टायमाला स्टार्ट केली म्हणून ती 0. आणि स्टार्टिंग वेलॉसिटी किंवा स्पीड काय असते, 0 असते. सो दॅट वॉज 0. ओके, सो त्या अर्ध्या तासामध्ये 5 to 5:30 मध्ये त्यांनी किती डिस्टन्स कवर केला, सो ही कवर्ड 20 किलोमीटर इन हाफ एन आवर. ओके, तर अर्ध्या तासामध्ये त्यांनी किती कवर केला, 20 किलोमीटर. सेम वे 5:30 ते 6 फ्रॉम 5:30 to 6 त्यांनी किती कवर केलं, 20 ते 40 म्हणजे काय, अजून 20 किलोमीटर त्यांनी कवर केले. ओके, सेम वे इकडे पण अजून 20 किलोमीटर कवर केले, अजून 20 किलोमीटर कवर केले, अजून 20 किलोमीटर कवर केले, अजून 20 किलोमीटर कवर केले. म्हणजे ह्याच्यानी आपल्याला काय कळते की दर अर्ध्या तासाला त्यांनी 20-20 किलोमीटर कवर केले. म्हणून हे ॲडअप होत गेले 20, 40, 60, 80. तर ह्यांचा डिफरन्स जर बघितला आपण तर काय आहे, 20 आहे. 60 - 80, सॉरी 80 - 60 इट इज 20, 60 - 40 20. ओके, सो दर अर्ध्या तासाला त्यांनी किती डिस्टन्स कवर केलेला आहे, 20 किलोमीटर्स. सेम वे अकबर, सो अकबरचं 0 to 18 म्हणजे काय, पहिल्या अर्धा तासामध्ये अकबरनी 18 किलोमीटर मीन्स 18 किलोमीटर्स ही कवर्ड. ओके, नेक्स्ट हाफ एन आवरमध्ये त्यांनी 18 किलोमीटर कवर केले. बट नेक्स्ट हाफ एन आवरमध्ये त्यांनी किती कवर केले, 36. 42 - 36 इज 42 - just calculate it in your mind, it is 6, right? Fine. Okay, so that is the thing. इकडे 18 किलोमीटर, इकडे पण 18 किलोमीटर, पण इकडे जे आहे त्यांनी प्रॉब्लेम क्रिएट केला. म्हणजे काय, तर त्याची वेलॉसिटी जी आहे ती त्याची वेलॉसिटी आहे ती कमी झाली. ओके, सो ओव्हर हिअर अकबर्स कॅल्क्युलेशन फॉर किलोमीटर इज नॉट युनिफॉर्म. तो सेम नाही आहे सगळ्या टाईम इंटरवल, सेम टाईम इंटरवलसाठी सेम डिस्टन्स कवर केला आहे का त्यांनी, सो नो, अकबर हॅज नॉट कवर्ड द सेम distance for same time interval. Okay, next distance covered by Anthony. Okay, so what Anthony did, so this is nothing but 14 stable. So 14 चा difference आहे. So if you'll see that 14 stable आहे म्हणजे काय, तर त्यांनी दर अर्ध्या तासाला 14 किलोमीटर कव्हर केलेला आहे. त्याचा अर्थ काय आहे की अमर आणि अँथनी ह्या लोकांची जी वेलॉसिटी होती ती काय होती, युनिफॉर्म होती. बट अकबर्स वेलॉसिटी वॉज नॉट युनिफॉर्म. ओके, युनिफॉर्म मीन्स व्हॉट, युनिफॉर्म म्हणजे काय, परत एकदा सांगतो, युनिफॉर्म मीन्स व्हॉट, सो सेम इंटरवल ऑफ टाईममध्ये सेम डिस्टन्स कवर करणे त्याला सांगतात युनिफॉर्म वेलॉसिटी और युनिफॉर्म मोशन. ओके, नाव व्हॉट इज द टाइम इंटरवल, विल जस्ट आन्सर दिस क्वेश्चन बेस्ड ऑन दिस चार्ट or table.
What is the time interval between the noting of the distance made by Amar, Akbar and Anthony? The time distance चा interval किती आहे? Interval म्हणजे त्यांच्यातला difference किती आहे? Half an hour. So it is 30 minutes for each of the time interval. Who has covered equal distance in equal time interval? So Amar and Anthony both have covered equal distance in equal time interval except Akbar. Akbar did not do that. Okay, are all the distance covered by Akbar in the fixed time interval the same? So what do you think? Akbar ni fixed time interval मध्ये सगळे distance same आहेत का अकबरचे? So no, it is not the same. Consider the distance covered by Amar, Akbar and Anthony in fixed time interval. What can you say about their speed? Okay, तर त्यांची speed काय असेल? What will be their speed? Okay, so if you will see for Amar and Akbar, okay, Amar and Akbar जर तुम्ही बघितलं तर त्यांची स्पीड काय आहे? ओके, त्यांची स्पीड काय? हाफ एन आवर मध्ये ते 20 किलोमीटर ट्रॅव्हल करत आहेत, राईट? ओके, बट टोटल ॲट दी एंड जर बघितलं 120 किलोमीटर दोघांनी 8 वाजता बरोबर अमर पण 120 किलोमीटर ट्रॅव्हल केलं आणि अकबरनी पण 120 किलोमीटर ट्रॅव्हल केलं. ओके, सो वी आर नॉट टॉकिंग अबाउट वेलॉसिटी नाव, वी आर टॉकिंग अबाउट द स्पीड. म्हणजे काय, तर अमर आणि अकबरची स्पीड जर 8 वाजेपर्यंत मोजली सो इट विल बी इक्वल फॉर बोथ अमर अँड अकबर, बट फॉर अँथनी इट विल बी लेस. ओके, सो that is the difference between the velocity and the speed. Now we will talk about the acceleration. Acceleration तर तुम्हाला माहिती असेल, गेम खेळले असतील तर when we accelerate गाडी कशी पुढे जाते पटकन. Okay, so that is nothing but acceleration, but let's learn that in a theoretical form. Okay, गेम मध्ये तर आपण खेळलेच आहेत, but let's see how it goes in theory. Now take इकडे एक small example दिलेला आहे. Let's try this. Take a 1 meter long plastic tube and cut it lengthwise into 2 half. ओके, तर एक मोठा प्लास्टिकचा पाईप घ्यायचा आहे 1 मीटर लॉंग आणि त्याला अर्धा कापायचा आहे. वी हॅव टू कट इट इन टू हाफ. नाव त्याच्यातला एक चॅनल घ्यायचा आहे आणि त्याच्या एका म्हणजे त्याला इन्क्लाइंड पोझिशन, स्लँटिंग पोझिशनमध्ये त्याला पकडायचं आहे आणि मग नंतर त्याच्यावरनं एका टॉप एंडवरनं काय करायचं आहे, तर एक बॉल आहे तो सोडायचा आहे. ओके, सो जर साध्या पद्धतीने जर तुम्ही जर इमॅजिन केलं तर व्हॉट विल हॅपन इन दिस, जनरली द बॉल विल स्टार्ट मूविंग डाउनवर्ड्स, बट वेन इट विल स्टार्ट मूविंग डाउनवर्ड्स the starting velocity or the speed, it will be little bit slower. Then when it will move towards the center, it will be little fast as compared to the previous speed, and then when it is moving downwards it will increase its speed, right? So that is how you will imagine this ball going down. Okay, now observe the velocity of the ball as it's rolled down along the channel. So you have observed, you have already imagined it. Is its velocity the same at all points? Okay, so the question is given ki velocity सगळ्या पॉइंट वरती सेम असणार आहे का त्याची? What do you think? So no, we just discussed that the velocity won't be the same, right? It won't be same. Next, observe how the velocity changes as it move from top to middle and to the bottom. Okay, so what will happen? At the top the velocity will be less, at the middle it will be much higher than the top, and at the bottom it will be, if the ball stops, then the velocity will become 0. Okay, because it will not move over there. But if it is going far away, then we can calculate the velocity over there. Okay, now जर तुम्ही बघितलं की बॉल ची स्टार्टिंग ची वेलॉसिटी पण असते आणि फायनल वेलॉसिटी पण असते. स्टार्टिंगला जी वेलॉसिटी असते त्याला सांगतात इनिशियल वेलॉसिटी. ओके, आणि एंडिंगला जी वेलॉसिटी असते त्याला सांगतात फायनल वेलॉसिटी. ओके, सो वी विल डिस्कस दॅट लेटर. नाउ यू मस्ट हॅव ऑल प्लेड अ स्लाइड इन अ पार्क. ओके, इकडे एक्झाम्पल कसला दिलेला आहे बघा, स्लाइडचं. स्लाइड माहिती आहे ना? सो गार्डनमध्ये जी स्लाइड असतात त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. So you know that while sliding down the velocity is less at the top. ओके, जेव्हा आपण वरती असतो तेव्हा वेलॉसिटी कशी असते, कमी असते, मग हळूहळू ती वाढत जाते आणि आपण खाली येतो. ओके, इट इन्क्रीजेस इन द मिडल अँड बिकम 0. सी व्हॉट इज गिवन, बिकम 0 टुवर्ड्स द एंड. काय सांगितलेलं आहे, इट बिकम्स 0 टुवर्ड्स द एंड, वेलॉसिटी बिकम 0.
ओके. का? कारण की आपण जेव्हा स्लाईडवरती जातो तेव्हा वरती वेलॉसिटी कमी असते, मग वाढते वेलॉसिटी आणि खाली पोचल्यावरती आपण पुढे पुढे निघत जातो का? नाही. तो वी स्टॉप आवर सेल्फ विथ आवर लेग. म्हणजे काय? तर आपली वेलॉसिटी आहे ती 0 होऊन जाते. ओके. सो दॅट इज व्हॉट an acceleration is. So let's see the definition for acceleration. Okay, so what is the definition for acceleration? The rate of change of velocity is called acceleration. Okay, do you understand the meaning of this? The rate of change of velocity. जर तुम्ही बघितलं स्लाइड वरती वेलॉसिटी चेंज होत राहते की नाही, म्हणजे तिचा चेंजिंग व्हायचा जो रेट असतो, चेंज व्हायचा जो रेट असतो, द रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी इज नथिंग बट ॲक्सेलरेशन. म्हणजे ती किती चेंज होऊ शकते, कशी कशी चेंज होऊ शकते, ती कदाचित कमी सुद्धा होऊ शकते, ती वाढत सुद्धा जाऊ शकते. सो दॅट इज नथिंग बट युअर ॲक्सेलरेशन. सो लेट्स सी अगेन व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ ॲक्सेलरेशन. द रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी इज कॉल्ड एज ॲक्सेलरेशन. Okay, so acceleration is equal to change in the velocity upon time. So this is nothing but your formula for acceleration. Okay, so keep that in mind. What is acceleration? Change in velocity upon time. Now see, we talked about the initial velocity and the final velocity. So this is our initial velocity u and this is our final velocity v. So initial velocity ला u ने denote करतात आणि final velocity ला v ने denote करतात. And t, you know what is t? T is nothing but time. Okay, so for that same formula we will use. Only thing is that change in velocity कशी calculate करतात? Final velocity minus initial velocity. So this change in velocity is calculated in this way. Final velocity minus the initial velocity. Okay, so rest all is same. So acceleration is equal to change in the velocity upon time, and change in the velocity is nothing but final velocity minus u, that is v minus u. So a is equal to v minus u is our formula. Okay, so this is our formula for acceleration. Now if the velocity of the object changes, काय सांगितलंय बघा. Okay, if the velocity of an object changes during a certain time period, then it is said to have accelerated motion. काय सांगितलंय? if the velocity of the object changes during a certain time period, एक टाइम पिरियड मध्ये त्याची वेलॉसिटी जर चेंज होत राहते तर त्याला काय सांगतात? एक्सेलरेटेड मोशन. काय सांगतात? एक्सेलरेटेड मोशन. फॉर एक्झाम्पल, आय विल टेक अ बॉल, ओके, अँड आय विल थ्रो इट समवेअर और स्लाइड इट समवेअर. मी त्याला रोल करेन तर तो बॉल कसा फिरत 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 जाईल. म्हणजे काय? तर त्याची जी वेलॉसिटी आहे ती चेंज होत राहील एका पर्टिक्युलर टाइम पिरियडवरती. ओके, सो त्याला काय सांगते? ऑब्जेक्टला आपण काय सांगणार? इट हॅज एक्सेलरेटेड मोशन. ओके, अँड ऑब्जेक्ट इन मोशन हॅव टू टाईप ऑफ एक्सेलरेशन. ओके, तर दोन टाईपचे एक्सेलरेशन असतात. एक आहे युनिफॉर्म एक्सेलरेशन अँड नेक्स्ट आहे नॉन युनिफॉर्म एक्सेलरेशन. आता युनिफॉर्म एक्सेलरेशन आणि नॉन युनिफॉर्म एक्सेलरेशन त्याच्याने काय कळेल तुम्हाला? युनिफॉर्म म्हणजे काय? तर सेम राहते. आपण आधीच बघितलं, काय बघितलं इथे वरती? युनिफॉर्म, लिनियर आणि नॉन युनिफॉर्म. सो सेम वे एक्सेलरेशनसाठी पण तेच आहे. युनिफॉर्म मीन्स व्हॉट? विथ पर्टिक्युलर टाइम पिरियड विथ सेम अमाउंट ऑफ इक्वल टाइम पिरियड. व्हॉट हॅपन्स? with equal time period, what happens? The acceleration also remains same or the velocity remains same. Okay, so if you will see the definition, if the velocity changes, काय आहे? velocity changes by equal amount in equal time. बघा, युनिफॉर्म एक्सेलरेशनचं काय आहे? velocity equal असते. कधी? इक्वल टाइम मध्ये. दोन्ही टाइम अँड वेलॉसिटी शुड बी इन इक्वल प्रपोर्शन. ओके, इक्वल नसले पाहिजेत, इक्वल प्रपोर्शनमध्ये असले पाहिजेत. ओके, म्हणजे काय? 5 मिनिटामध्ये 10 किलोमीटर, तर पुढच्या 5 मिनिटामध्ये पण 10 किलोमीटर, पुढच्या 5 मिनिटामध्ये पण 10 किलोमीटर. दॅट इज इक्वल प्रपोर्शन. ओके, नेक्स्ट इज नॉन युनिफॉर्म एक्सेलरेशन. व्हॉट विल बी द चेंज इन दॅट? ओव्हर देअर द वेलॉसिटी विल बी अनइक्वल. द टाइम इंटरवल विल बी सेम बट द वेलॉसिटी विल बी अनइक्वल. ओके, so velocity will be unequal for non-uniform
acceleration. Okay, so quickly we will jump to positive, negative and zero acceleration. आता positive acceleration, negative acceleration and zero acceleration, very simple concept it is. Okay, so we'll discuss it very quickly. An object can have a positive or negative acceleration. What is given? An object can have a positive or negative acceleration when the velocity of an object increases, the acceleration is positive. ओके, तर काय सांगितलं बघा, एक्सेलरेशन इधर नेगेटिव्ह पण असू शकते किंवा पॉझिटिव्ह पण असू शकते. आता पॉझिटिव्ह कधी असू शकते, जेव्हा वेलॉसिटी, जे कोणता पण ऑब्जेक्ट जो मूव्ह करतोय त्याची वेलॉसिटी इन्क्रीज होत चाललेली आहे. ओके, त्याची जी वेलॉसिटी आहे ती इन्क्रीज होत चाललेली आहे, त्याला सांगतात पॉझिटिव्ह एक्सेलरेशन. आणि जेव्हा एक्सेलरेशन in this case, one more thing about the positive acceleration is that the acceleration is in the direction of velocity. हा जो acceleration आहे ना, तो velocityच्या डायरेक्शन मध्ये मूव्ह करत असतो. ओके, कधी पॉझिटिव्ह acceleration मध्ये. Now when the velocity of an object decreases with time, okay, so what is given? When the velocity of an object decreases with time, it has negative acceleration. तर जसा जसा टाइम पुढे पुढे होत जातो तसा तसा त्याची एक्सेलरेशन आहे ती काय होते, कमी कमी होत जाते. ओके, सो ॲट दॅट टाइम, त्याची एक्सेलरेशन नाही, त्याची वेलॉसिटी कमी कमी होत जाते, तेव्हा आपण काय सांगतो, इट इज नेगेटिव्ह एक्सेलरेशन. ओके, आणि नेगेटिव्ह एक्सेलरेशनची डायरेक्शन कोणाच्या अपोजिट असेल, वेलॉसिटीच्या अपोजिट असते. ओके, नेगेटिव्ह एक्सेलरेशन इज ऑल्सो कॉल्ड एज डिसेलरेशन. ओके, तर नेगेटिव्ह एक्सेलरेशनला काय सांगतात, डिसेलरेशन पण सांगतात. इट्स डायरेक्शन इज अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी. इफ द वेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट डज नॉट चेंजेस विथ टाइम, इट हॅज झिरो एक्सेलरेशन. ओके, जर वेलॉसिटी, ऑब्जेक्टची वेलॉसिटी जर टाइम सोबत चेंज झाली नाही म्हणजे काय, त्याला झिरो एक्सेलरेशन आहे. एक्झाम्पल काय आहे, सपोज एक कार आहे. ओके, 5 मिनटं झाले, 10 मिनटं झाले, एकाच जागेवरती उभी आहे, तिची वेलॉसिटी चेंज होत आहे का, नाही, इट इज नॉट चेंजिंग. दॅट मीन्स इट इज हॅव्हिंग झिरो एक्सेलरेशन. ओके, I hope you have understood positive, negative and zero acceleration very clearly. Go back if you are not able to understand, repeat the video again and again, you will get the point of positive, negative and zero acceleration. Okay, in next video we will discuss distance time graph from uniform motion. Okay.